रुचिकाचे फक्त 2 वर्षापूर्वी लग्न झाले आणि ती विधवा झाली। तिचा दिवंगत पती जयेशला इतक्या लवकर मूल होऊ द्यायचे नव्हते, त्यामुळे त्यांना मूलबाळ झाले नाही। 2 वर्षापूर्वी त्यांनी मोठ्या थाटामाटात लग्न केले होते। तिचे आईवडील 2 वर्षापासून मुलगा शोधत होते, तेव्हा कुठे त्यांना जयेश आवडला। लग्नाला 40 लाख खर्च केले, पण सर्व व्यर्थ गेले। आज जयेशचा अपघात होऊन 4 दिवस झाले। जयेश आर्किटेक्ट होता। तो एका नवीन प्रोजेक्टच्या मीटिंगसाठी गेला होता। बिल्डरने त्याला एका अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगमध्ये बोलावले होते। त्या बिल्डरचे कामसुद्धा जयेशच बघत होता। तो इमारतीची प्रोग्रेस पाहण्यासाठी 18व्या मजल्यावर गेला होता आणि तिथे त्याला वॉशरूमची गरज भासू लागली। असे म्हणून तो एका बाजूला आपले काम केले। तेवढ्यात खालून कोणाच्या तरी भांडणाचा आवाज ऐकून तो खाली पाहण्यासाठी पुढे सरकला। त्याचा पाय घसरला आणि तो 18व्या मजल्यावरून जाऊन खाली पडला। मध्येच एक रॉड पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो पकडू शकला नाही आणि काही सेकंदातच तो खाली पडला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला। त्यावेळी तेथे बरेच लोक उपस्थित होते, अन्यथा लोकांनी बिल्डरला दोष देऊन मोठी वसुली केली असती। तरीही बिल्डरने सांगितले की या इमारतीत त्यांना 3 BHK फ्लॅट देणार आहे, ज्याची किंमत किमान 3 कोटी रुपये आहे, ते देखील त्याच्या पत्नीच्या नावे। यामुळे घरात एकच खळबळ उडाली। घरातील लोक आपल्या मुलाच्या मृत्यूबद्दल विसरून फ्लॅट त्यांच्या नावावर व्हावा अशी इच्छा करू लागले। जयेशचा भाऊ बिल्डरला भेटायलाही गेला, पण बिल्डरने नकार दिला। तो म्हणाला, मी करेन तर फक्त त्याच्या बायकोच्या नावावरच करणार। जर तिने स्वतः सांगितले तर मी ते त्यांच्या वडिलांच्या नावावर करेन। यामुळे त्याचा भाऊ अजून चिडतो आणि बिल्डरशी भांडू लागला। रुचिकाला वाटले की अवघ्या 4 दिवसात तिची ही अवस्था झाली तर मग पुढे काय होईल। हे लोक 13 दिवस तर शांत राहतील। रुचिका स्वतः इंटेरियर डिझायनर होती आणि तिच्याकडेही काम होते, तसेच ती चांगले काम करत होती। तिचे आईबाबा तिला भेटायला आले होते। आता आपल्या मुलीचे काय होणार या विचाराने त्यांना काळजी वाटू लागली होती। पुढे तिचे संपूर्ण आयुष्य उरले होते। तिच्या भावाला वाटू लागले की बहीण पुन्हा घरी आली तर ती देखील हकदार होईल। मग त्याने तिला सांगितले की वडिलांनी तुझ्या लग्नासाठी 40 लाख रुपये खर्च केले होते, आता त्यांच्याकडे काहीच राहिले नाही। आणि तिलाही समजावून सांगितले की तुझ्या सासरचे लोक काही म्हणाले तरी तुझा हक्क सोडू नकोस। 13 दिवस मोठ्या कष्टाने गेले। लगेच दुसऱ्या दिवशी घरात पंचायत बसली। सासू सासरेसोबत दीर आणि जाव समोर बसले आणि विचारू लागले, तुझ्या नवऱ्याने पैसे कुठे कुठे इन्व्हेस्ट केले होते आणि आता तुझ्याकडे किती पैसे आहेत। मागील 2 वर्षापासून तर तो सर्व पैसे तुलाच द्यायचा आणि तू जेवढे पैसे आम्हाला द्यायचे तेवढेच आम्ही घ्यायचो। रुचिका विचार करू लागली की स्टँडर्ड लाईफ जगण्यात किती पैसे वाया जातात। जयेशला दिखाऊपणाची सवय होती। त्याने नवीन जॅग्वार कार फक्त दिखाव्यासाठी घेतली होती। जयेशला तो फक्त पंचतारांकित हॉटेल्समध्ये मीटिंग घेत होता। त्याला 5 स्टार जीवन जगण्याची खूप हौस होती। त्याला जुगाराची सवय लागली होती। त्याने जुगारात खूप पैसे गमावले होते। ही गोष्ट कोणाला सांगू नको म्हणून त्याने तिला शपथ दिली होती। त्यामुळेच तिने कोणाला काहीच सांगितले नाही। त्याने कमावलेले 50 लाख देखील जुगारावर उडवले होते आणि आता त्यांना मुलाच्या कमाईचा हिशेब हवा होता। तिच्या दीराने जॅग्वार गाडीवर तर अघोषितच कब्जा केला होता आणि आता त्याच गाडीतून तो प्रवास करत असे। तिच्या सासूने आता तिला टोमणे मारायला सुरुवात केली होती की तिने आपल्या मुलाला खाल्ले आहे आणि आता आम्हालाही खाऊनच दम घेणार आहे। टोमणे हे एक असे शस्त्र आहे जे माणसाला बैचेन करते। घरातील लोकांना रुचिकाने या घरात राहून तिचा हक्क सांगावा असे वाटत नव्हते। विशेषतः तिचा दीर सतीशला हे अजिबात नको होते। रुचिकाच्या माहेरच्या लोकांनाही कदाचित ती माहेरी यावी असे वाटत नव्हते। ते ह्या गोष्टीवरून समजते जेव्हा तिचे बाबा एकदा तिला भेटायला आले आणि म्हणाले, मुली, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तू केव्हाही येऊ शकतेस। कारण तिच्या भावाला तिने घरी यावे असे वाटत नव्हते, ज्याच्यावर आपला जीवापाड ती प्रेम करत होती। तिने पहिल्या कमाईतून आपल्या भावासाठी त्याच्या आवडीची बाईक घेऊन दिली होती, ज्याची किंमत त्यावेळी 2 लाख रुपये होती। त्याने वडिलांना अनेकदा पैशांबद्दल विचारले होते, पण बाबा म्हणायचे की बेटा, मी जे पैसे साठवले आहेत ते तुझ्या बहिणीच्या लग्नासाठी आहेत। बाबांचे त्यांच्या धंद्यात खूप नुकसान झाले होते, त्यामुळे ते दुसऱ्या कंपनीत कन्सल्टंट म्हणून काम करत होते। तिथून त्यांना महिन्याला 1.5 लाख रुपये मिळत होते। त्यातून त्यांना घराचा खर्च भागवता येत होता आणि काही बचतही होत होती।
सासरच्यांच्या वागण्याने ती खूप कंटाळली होती। सासरच्यांकडून वारंवार हिशेब मागितल्यावर एके दिवशी ती म्हणाली की तुमच्या मुलाला जुगाराचे व्यसन होते, त्याने माझ्यासाठी 1 रुपया सोडला नाही, उलट माझ्याकडून पैसे घेतले होते। पण एवढे सांगूनही त्यांना माझ्यावर विश्वास बसला नाही। आता ते मला आधीपेक्षा जास्त जाच करू लागले होते। बाकीचे जे मित्रमैत्रिणी होते, ज्यांनी मी विधवा झाल्यावर त्यांच्या बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता, आता सगळे तिच्याकडे वासनेचे मूर्तिमंत रूप बघू लागले होते। सगळे तिला हवासची शिकार बनवण्याचा प्रयत्न करत होते, पण तिच्या मनात काय चालले होते ते कोणालाच काळजी नव्हती। तिच्या सासरच्यांनी तर हद्दच ओलांडली आणि तिच्यावर दागिने चोरल्याचा आरोप केला। एक रात्र पोलीस ठाण्यात घालवल्यानंतर सकाळी तिच्या वडिलांनी आपली सोर्स वापरून तिची सुटका केली आणि तिला विचारलं की तुला हे सर्व करण्याची काय गरज होती? म्हणजे मी चोरी केली हे त्यांनीही मान्य केलं होते। रुचिकाला समजले होते की या समाजात राहायचे असेल तर तिला धीटपणाने जगावे लागेल। एके दिवशी ती आपले सर्व सामान बांधून निघून गेली। जाण्यापूर्वी बिल्डरला भेटून तिने काही पैसे रोख घेतले आणि उरलेले वर्षभरात देण्याचे वचन दिले। एक तोच होता ज्याने तिला सदैव साथ दिली। रुचिकाने कोणाला काही सांगितले नाही आणि नवीन ठिकाण शोधण्यासाठी ती निघाली। तिला हे समजू शकले नाही की या जगात कोण आपले आणि कोण परके आहेत। तिला वाटले की माझी माणसे माझी नाहीत तर मी इतरांना दोष का देऊ। मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।